सर्वांना जय शिवराय मित्रांनो। तर या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। तर यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? यासाठी ऑप्शन आहे तुम्हाला तोरणा, शिवनेरी, प्रतापगड आणि रायगड। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शिवनेरी। प्रश्न क्रमांक 2 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकले होते? त्यासाठी तुम्हाला ऑप्शन्स आहेत। ऑप्शन क्रमांक ए आहे 270, 320, 360 आणि 280। तर या चार ऑप्शनपैकी तुम्हाला योग्य ऑप्शन्स निवडायचे आहेत। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 360। प्रश्न क्रमांक 3 आहे तुम्हाला, शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण कोणी दिले होते? ऑप्शन ए आहे जिजाबाई, ऑप्शन बी आहे शहाजीराजे, ऑप्शन सी आहे संभाजीराजे आणि ऑप्शन डी आहे सईबाई। तर या प्रश्नाचं तुम्हाला योग्य असं उत्तर सांगायचं आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जिजाबाई। प्रश्न क्रमांक 4 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते? तर यासाठी ऑप्शन ए आहे जगदंबा, ऑप्शन बी आहे तुळजा, ऑप्शन सी आहे शस्त्र आणि ऑप्शन क्रमांक डी आहे भवानी। तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर तुम्हाला सांगायचं, त्याचं योग्य असं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, भवानी। प्रश्न क्रमांक 5 आहे, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती? ऑप्शन ए आहे तोरणा, ऑप्शन बी आहे रायरेश्वर, ऑप्शन सी आहे प्रतापगड आणि ऑप्शन डी आहे अलीगड। तर याचं योग्य उत्तर आहे रायरेश्वर, ऑप्शन क्रमांक बी, रायरेश्वर। प्रश्न क्रमांक 6 आहे, शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कोणाच्या काळात केली? याचं ऑप्शन आहे तुम्हाला आदिलशाह, जयसिंग, औरंगजेब आणि पर्याय क्रमांक डी जो आहे तो वरील नाही। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, औरंगजेब। प्रश्न क्रमांक 7 आहे, या ठिकाणी 1674 मध्ये शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कुठे झाला होता? ऑप्शन ए आहे रायगड, ऑप्शन बी आहे प्रतापगड, ऑप्शन सी आहे तोरणा आणि ऑप्शन डी आहे शिवनेरी। तर या चार पर्यायापैकी तुम्हाला योग्य असं उत्तर सांगायचं आहे, याचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रायगड। प्रश्न क्रमांक 8 आहे, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण किती पत्नी होत्या? तर ऑप्शन क्रमांक ए आहे 7, ऑप्शन क्रमांक बी आहे 3, ऑप्शन क्रमांक सी आहे 8, ऑप्शन क्रमांक डी आहे 5। तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 8। प्रश्न क्रमांक 9 आहे, शहाजीराजे मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण होते? पर्याय क्रमांक 1 भाऊ, पर्याय क्रमांक 2 पुतण्या, पर्याय क्रमांक 3 आजोबा आणि पर्याय क्रमांक 4 वडील। तर याचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वडील। प्रश्न क्रमांक 10 आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेवटच्या पत्नीचे नाव काय होते? यासाठी तुम्हाला पर्याय आहे लक्ष्मीबाई, पर्याय क्रमांक बी आहे सोयराबाई, पर्याय क्रमांक सी आहे सईबाई आणि पर्याय क्रमांक डी आहे पुतळाबाई। तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लक्ष्मीबाई। प्रश्न क्रमांक 11 आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे छत्रपती कोणत्या वर्षी बनले होते? पर्याय क्रमांक 1 आहे 1675, पर्याय क्रमांक 2 आहे 1674 आणि पर्याय क्रमांक सी आहे 1678, पर्याय क्रमांक डी आहे 1679। तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1674।
प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती? यासाठी पर्याय आहेत तुम्हाला. पर्याय क्रमांक 1 पानिपत, पर्याय क्रमांक बी पावनखिंड, पर्याय क्रमांक सी संगमनेर आणि पर्याय क्रमांक डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संगमनेर. प्रश्न क्रमांक 13, छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होती? पर्याय तुमच्यासाठी आहेत. पर्याय ए 4, पर्याय बी 3, पर्याय सी 1, पर्याय डी 2. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 2. प्रश्न क्रमांक 14, शिवाजी महाराज यांचा राजाराम हा मुलगा त्यांना कोणत्या पत्नीकडून झाला होता? पर्याय क्रमांक ए आहे सोयराबाई, पर्याय क्रमांक बी आहे पुतळाबाई, पर्याय क्रमांक सी आहे सईबाई, पर्याय क्रमांक डी आहे कांतीबाई. तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए सोयराबाई. प्रश्न क्रमांक 15 आहे, शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती? पर्याय आहे त्यासाठी ए आहे मराठी, बी आहे हिंदी, पर्याय क्रमांक सी आहे संस्कृत, पर्याय क्रमांक डी आहे तेलुगू. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संस्कृत. प्रश्न क्रमांक 16 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सख्या भावाचे नाव काय होते? पर्याय ए आहे मालोजीराजे, बी आहे संभाजीराजे, पर्याय क्रमांक सी आहे व्यंकोजीराजे, पर्याय क्रमांक डी आहे दत्ताजी राजे. तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी छत्रपती संभाजीराजे. सतरा नंबरचा प्रश्न आहे, सिद्धी जोहरने कोणत्या गडाला वेढा दिला होता? पर्याय क्रमांक ए आहे रायगड, पर्याय क्रमांक बी आहे पुरंदर, पर्याय क्रमांक 3 आहे प्रतापगड आणि पर्याय क्रमांक 4 आहे पन्हाळा. तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पन्हाळा. प्रश्न 18, शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटे कुठे कापली होती? पर्याय आहे त्यासाठी पर्याय क्रमांक ए आहे लाल महाल, बी आहे सिंहगड, पर्याय क्रमांक सी आहे आग्रा, पर्याय क्रमांक डी आहे रायगड. तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लाल महाल. प्रश्न क्रमांक 19 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह कोणासोबत झाला होता? पर्याय त्यासाठी पर्याय क्रमांक ए आहे सोयराबाई मोहिते, पर्याय क्रमांक 2 आहे पुतळाबाई पालकर, पर्याय क्रमांक 3 आहे सईबाई निंबाळकर आणि पर्याय क्रमांक डी जो आहे तो गुणवंताबाई इंगळे. तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सईबाई निंबाळकर. वीस नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी, शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई कोणत्या कुळात जन्माला आलेल्या हुशार महिला होत्या? तर पर्याय आहे त्यासाठी ए आहे जाधव, बी आहे गायकवाड, पर्याय क्रमांक सी आहे भोसले, पर्याय क्रमांक डी आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जाधव. आणि प्रश्न क्रमांक 21 आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर त्यांची पद कोणी सांभाळली? ए आहे राजाराम, रामदास, बाजीप्रभू आणि संभाजीराजे. तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी संभाजी. प्रश्न क्रमांक 22 आहे, महाराजांनी सर्वात पहिला तोरणा किल्ला जिंकला या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते? पर्याय आहे तुम्हाला यासाठी पर्याय क्रमांक ए आहे प्रतापगड, पर्याय क्रमांक बी आहे प्रचंडगड, पर्याय क्रमांक सी आहे कालीगड, पर्याय क्रमांक डी आहे सिंहगड. तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रचंडगड. प्रश्न क्रमांक 23 आहे, शिवाजी महाराजांवर आजपर्यंत एकूण किती पुस्तके लिहिण्यात आली होती?
तर या प्रश्नासाठी पर्याय आहेत ए आहे पर्याय 40 पुस्तके, पर्याय क्रमांक बी आहे 55 पुस्तके, पर्याय क्रमांक सी आहे 60 पुस्तके, पर्याय क्रमांक डी आहे 70 पुस्तके। तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 60 पुस्तके। प्रश्न क्रमांक 24 आहे शिवप्रताप दिन कधी साजरा केला जातो? तर यासाठी तुम्हाला ऑप्शन्स आहेत। पर्याय क्रमांक 1 आहे 10 नोव्हेंबर, पर्याय क्रमांक 2 आहे 15 नोव्हेंबर, पर्याय क्रमांक सी आहे 12 डिसेंबर आणि पर्याय क्रमांक डी आहे 14 डिसेंबर। तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 10 नोव्हेंबर। या दिवशी शिवप्रताप दिन साजरा केला